नमस्कार. लाडकी बहीण योजनेची मुदत ही शासनाने आपल्याला 2 महिने दिली सरासरी. 2 महिन्याची मुदत देऊन आपल्याला 18 नोव्हेंबरपर्यंत तारीख डिक्लेअर केली ती 18 नोव्हेंबर. तर आज आहे 8 नोव्हेंबर. फक्त 10 दिवस हे लाडकी बहीण योजनेचे KYC साठी राहिलेले आहेत. तरी ज्या महिलांनी KYC केलेली नाही त्यांनी आपली KYC ही तात्काळ करून घ्यायची. KYC ला वारंवार प्रॉब्लेम येत आहे, त्यामुळे आपण या लाभापासून वंचित न राहू यासाठी आपण काळजीपूर्वक आपली KYC करून घ्यायची. KYC करण्यासाठी आपल्याला पती व पत्नीचे दोघांचे आधार कार्ड लागतात. तर हे आधार कार्ड आपले आधारला आपला मोबाईल रजिस्टर असावा, म्हणजे त्याला थोडक्यात मोबाईल लिंकिंग असं म्हणतात. तर तो ज्याचा लिंक नाही त्याने लिंक करून घ्यायचा आहे आणि आपली KYC तात्काळ करून घ्यायची. KYC जर आपण नाही केली तर त्याचे तोटे व फायदे काय? काही महिला असं विचार करतात की KYC माझं वय तर भरत नाही, तर आता काय करावं? यामध्ये असं झालेलं आहे, काही महिलांनी, एक महिला म्हणण्यापेक्षा थोडक्यात मुली म्हणता येईल, तर त्यांनी काय केलेलं आहे, त्यांचं वय 14, 15, 18 असं वयोगटातील मुलींनी सुद्धा अर्ज केले होते आणि ते अर्ज केल्यामुळं त्याची छाननी न झाल्यामुळं त्यांना लाभ हा मिळत होता. आता त्यांचं काय होणार? आधार KYC केल्यामुळं त्यांचे लाभ हे बंद होणार. त्याचं कारण असं की आपण जे पहिलं फॉर्म भरताना डॉक्युमेंट दिले ते आपण डुप्लिकेट डॉक्युमेंट आहे. डुप्लिकेट म्हणजे त्याच्यावरती आपण वाढीव वय असे काहीतरी डॉक्युमेंट सादर करून आपला फॉर्म सबमिट केला. तर आता आपण KYC केल्यानंतर आपला जो ओरिजिनल डाटा आहे हा शासनाकडे जाणार आहे आणि त्यामुळे आपली लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा बंद होईल. आणि काही महिला अशा आहेत त्यात की ज्या महिलेचं पूर्ण क्लिअर असूनही त्यांचे हप्ते हे 2-3 महिन्यापासून बंद आहेत. तर त्यांचा प्रॉब्लेम असा होता की एका घरामध्ये, समजा एका कुटुंबामध्ये सदर 2-3 महिला एका राशन कार्डावरती लाभ घेत होते. त्यामुळे ते ज्यांचे 2-3 सर्व डॉक्युमेंट क्लिअर असूनही हप्ते बंद आहेत, तर त्यांचा प्रॉब्लेम एका राशन कार्डवरती 2-3 महिला ह्या लाभ घेत होत्या. म्हणजे आपल्या घरातील आपली आई, आपली सून, आपली मुलगी अशा महिला लाभ घेत होत्या. तर शासनाचं उद्देश काय? एका घरात एकच महिला यापासून लाभ घेऊ शकते. आपल्या राशनवरती जे 5 महिला आहेत तर 5 महिला याचा लाभ घेऊ शकत नाही. त्यापैकी एकच महिला याचा लाभ घेऊ शकते. आणि काही महिलांचे बंद होण्याची भीती आहे. तर काही महिलांनी पण काय केलेलं आहे, ज्यांचे वय 70 आहे, 65च्या पुढं आहे, तर त्यांनी वय कमी करून आपले फॉर्म भरले होते. त्यामुळे त्यांचेही आता आधार व्हेरिफिकेशन होईल KYC केल्यामुळे, तर त्यांचे पण लाभ हे बंद होणार. आणि आपण ह्या भीतीने जर KYC केली नाही तर काय होणार? आपण KYC न केल्यामुळे शासनाकडे याचा डाटा जाणार पण नाही आणि हे व्यक्ती हा पेंडिंग दाखवेल.
पेंडिंग दाखवल्यामुळे काय होईल, हा पेंडिंग दाखवल्यामुळे हा रिजेक्टमध्ये जाणार. त्यामुळं आपल्याला लाभ येत असो अथवा लाभ येत नसो तरी पण आपण KYC करूनच घ्यायची. आता प्रॉब्लेम असा होता विधवा महिलांचा, की विधवा महिला किंवा घटस्फोटित महिलांचा असा प्रॉब्लेम होता. घटस्फोटित महिलांना काहीला वडीलही नाही आणि पतीने सोडून दिले तर यांनी कोणाचे आधार जोडायचे. तर त्याला पर्याय म्हणून आपलं नातेवाईक कोणीही चालेल, आपला चुलत भाऊ, चुलता, कोणाचंही आपण नाही इतर नातेवाईक, तर यापैकी कोणाचंही आधार कार्ड आपण देऊ शकता आणि आपली KYC करून घेऊ शकता. तर लवकरात लवकर आपण आपली KYC करून घ्यायची. माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण सबस्क्राईब केलं तर आम्ही आणखी नवीन अपडेट आपणापर्यंत पोहोचवू.